आई ग याच्या तर या चिंचेच्या काय करावं आता याला मला खायची गाडी मध्येच पडत काय करावं गाड्या याला चिंचाला कशी पाडायची हिला ती असं बघून काही होणार आहे का चिंच पाडत आहे तुम्ही मला तोडून द्या मला खायची असं वय मग ते सांगा ना मी तेच म्हणलं चिंच कशी पाडावं गाड्या अहो उडी मार मला उडी मारा ऑर्डरली उडी मारा त्याला राव तुमचं काही खरं नाही जाऊन द्या काय चिंच खाता बसा मस्त पैकी गप्पा अहो मारीत बसू. सगळं गाव इथं हागायला येत आणि खाली कुठं बसता उभा राहा आता मी बसले खाली एवढं चिंचा पडेल त्या सगळ्या वेगळ्या चवीला लागतील म्हणून मी म्हटलं वरची पाडून खाऊ ऐका ना हा तुम्हाला ते गावातलं कळालं का कशाचं त्या भावड्याचं आणि त्या वरल्या आळीच्या सुमीचं पळून गेले ना ते ऊस तोडायला गेले तसे पळून गेले हो हो ते दोघांचं लग्न व्हायला होतं त्याचं झालं होतं भावड्याचं तिचं कुठं झालं सुमीचं म्हणजे तिचं लग्न अहो झालं. तिला मी 2 पोरं होते मग तिने वरील टाकून दिली होती ही आणि ते संगत जात ते ऊस तोडायला पण का हो, तुम्हाला ती आवडायची ना आवडत होती बरं का पण कधी त्याच्या नवऱ्याला बघितलं तर इकडं माझ्या अंग लाट 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 कापत होतं परत विषय सोडून दिला नाही परत तिकडे गेलोच नाही त्यांच्या घरी त्याच्यानंतर त्या पिनीला पण तुम्ही एकदा प्रपोज केलं होतं नव्हतं गेलं तिला विचारलं होतं सहज मी काय की माझ्यासोबत, नाही, नाही, नाही. करते का असं? नाही तुला लग्न करायचं का ते म्हणले आता मा घरच्या ठरत येईन मग म्हणलं मी तुझ्या घरच्याला विचारतो हा की आपण लग्न करू म्हणून हम्म. डायरेक्ट कांसाळात आणली तिने मला अयो मग ते- तेव्हापासून नाच सोडून दिला मी कोणत्याच बाईला परत काही बोलत नाही म्हणत नाही विचारित नाही आता तरी पण उभं तुम्ही माझ्या माग हिंडत राहता मला आता याचं नाही विशेष कसं वाटतं. कसं तुम्ही आपल्या जवळच्या म्हणून मी तुमच्याकडे माझं मन मोकळं करायला येतो तुमचं मन मोकळं करायला तुम्हाला बायको नाही करता येत का एखादी बायको आता दिली कोणी तर करीन ना अहो तुमच्या मिशा फार पांढऱ्या झाल्या तुमच्या डोक्यावर अयो केसच नाही राहिले काय चव घालायचे धंदे ते आता ते कोण बायको देणार अहो चांगले नाही तर नाही बांध इंजिनियर पोरं पडले आणि तुम्हाला बघून कोण बायको देईन आता दिली तर दिलं कोणी बघून पण अवघड. मी राणीचा बी नवरा इथं राहत नाही ना राणीचं नवरा हा काल का परवाच बघितलं नाही तर कुठं नाही, 6 महिन्याला तर गावात नाहीये हा ते राणीचं नाही त्या वरच्या त्या आळीतल्या त्या बालीचा होता ते नवरा हा बरोबर हा बायांचे नवरे येता का जाता ते राहत नाही का याचं बरंच लक्ष राहत होतं तुमचं आता गाव म्हणल्यावर चावडीवर बसलो ना आम्ही तर वहिनी अशा गप्पा छप्पा चालत्यात कोणाचं काय आहे, कोणाचं काय आहे. म्हणून माणसं- माहिती माणसं होतं तुम्ही अशा गप्पा मारता हिचा नवरा आहे तिचा नवरा नाही याची बायको आहे त्याची बायको नाही हा. कामधंद्याचं काही मारत नाही आहे ना बाकीचे काय असेच उलटे उद्योगाचे गप्पा मारितात आम्ही लाज वाटते काय सांगायला मला काय झालं राणीला सांगत असते मी नको. ती आली बघा समोर नका सांगू हो सांगत नाही माझं काय आडलं साऱ्या गावची गावगुशी ती हा. तुम्हाला माहिती का हा. तिला इतका माज आहे ना तिच्यासोबत जास्त डोकंच लावायचं नाही आणि इतका ऍटिट्यूड दाखवते तिला असं वाटतं मी म्हणजे कोण बरं मी काय म्हणते, त्या पाहुण्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यांचं बरं आहे का काय करताय 2 जण इथं ते ऍक्सिडेंट झालं त्यांचं बरं आहे का म्हणते बरं आहे ताई ऍडमिट केलंय त्याला आणि आता ते संध्याकाळी एका सकाळी डिस्चार्ज देणार इथे हा का बरं वाटत आहे ना आता हा एकदम रामदेवराव कोणाला काय झालं मी म्हणतोय त्यांनी गाडी मी म्हणतोय जमत नाही तर चालाव काय आला डायरेक्ट पाठी मागून त्या उसाच्या ट्रॉलीला धडकला कोण कुठं चपली काय ट्रॉली नाही चेपली ह्यो चपला दवाखान्यात ऍडमिट केलंय त्याला अरे रे कोणत्या दवाखान्यात येऊ ते वय त्या नगरच्या दवाखान्यात अहो येतं. नामदेवराव कोणाला काय झालं सांगा ना तुला तुला काही कळत नाही ऐका ना त्याला 1.5 लाख रुपये खर्च सांगितलाय आणि बिल कोणी भरलो आता तेच पाहुणे रावळ्या कोण गोळा करतात आणि आता ते पैसे भरणार आहेत तेव्हा त्याला डिस्चार्ज देते संध्याकाळी भया संध्या चिंचेवाडी गेली होती का आली होती अगं महत्वाचा विषय झाला तू काय बोलते शांत बस तू. मग मला पण सांगा ना काय काय सांगायचं नाही काय घरी अरे कामा इथे तोंड घेऊन कुडून काय बडबड करत राहते इथं घेणं आणि देणं नाही महत्वाचा विषय चाललाय माणूस महत्वाचं बोलत ते नाही लोक- हे काय झालं आणि ते काय झालं लोकांच्या सुख दुःखाचा विषय चाललाय इथं मग मला पण सांगा ना काय झालं काय तुला कोणा सुख दुःखाची काही घे नाही आता त्याचे तुला काय? आता त्याचे पाहुणे रावळे येणार इथं कोणाकोण 10-5 असे गोळा करणार आणि त्या डॉक्टरचं बिल देऊन त्याला आता अहो सोडून जर आणणार कमी पडले तर तुम्ही 10 एक द्या मी 10 एक देते कसं कोणाचं चांगलं नाही होतं आपली नाही ऐपत मी काही फळ ऐका ना, फ्रूट गावातल्या एखाद्या बाईचा नवरा घरी नसेल ना तिला हॉटेलला जेवायला घेऊन जायचं असेल जातात घेऊन ते वेगळं असतं कसं वेगळं असतं त्याला पैसे लागत नाही का बरं देतो माझ्या बरं मी पद्धतीनं पण देते काय? 5,000 मी पण देते अगं तू अनावर तुला घरात किराणा लवकर महिन्याचं भरत नाही आणि तू कोण 5-10 जण वय घरी
मधी 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 माणसाच्या. चांगले बोलत आहेत माणसं, काय आला मध्ये मध्ये बोलत बरं. मम्मी नाही का तुमच्यात? तुला ना आमच्या बरोबर नाही का? जाती का तू रिकामा डोकं खाती काय बी? काम धंदे बघतोय तुझ्या घरचे. विषय काय चाललाय, माणूस इथे हे बोलतोय काय का काय. ती लोकांना एक जाऊन सांगा ती कुठे यायची ए, नादी असं लागत नाही करत मी. जाऊ घरी. दोघं पण नाही सोबत बोलायचं नाही, पाहतेच तुमच्याकडे मी. हा जाऊ. इथे जवळ असं काय काम आडत काय माहिती काय आपलं. म्हणले ते आता? म्हणजे आता तुम्ही माझ्यासोबत, मी तुमच्यासोबत बोलणार नाही. तुम्ही सांगा ते आपल्या एवढी आहे का याच्यासोबत डोकं लावायला? मग त्याच्या संग काय चोरी करायची काय आपल्याला? अम्मा करीत काय ते असा तिचं नाव आहे? नाही नाही, असं बोलतात सहज सहज हिच्या संग काय चोरी करायची, या संग काय चोरी मला करायची. वाटलं की तुमच्या मना मिनात आलं काय. अजिबात बरं नाही. आता तुमच्याकडनं चिंता काय पडली नाही माझी. वर जाऊ का चिचा झाडाव? हा हो चिच्या झाडाच्या कधी पाच तुटन ते ग्रामपंचायतीला घरी येथून कोणला टाकलं त्याला करायला. नको नको, तुम्ही आणि तुमच्या चिचा खा, मी आपला जातो. येऊ का मग? मीच माझी हे करू का? हा हा. अगं बाया चिंचाच्या अच्छा मला हाकलून देते काही यांच्याकडे बघतेच मी. हो हो हो, काय झालं एवढं कुठं निघाल तन करीत? काय झालं काय एवढं कोण नाराज आहे? काय नाही झालं. काय नाही झालं कसं, कोणी बोललंय का? मला सांगा बरं, मी एवढी वाईट आहे का हो? कोण म्हणतंय वाईट आहे? तुमच्यासारखी एवढी सुंदर, एवढी चांगली, एवढी सोजवळ बाई आपल्या गावात तरी आहे का? खरंच ना? मग कोण म्हणतो वाईट आहे? ती बघा ना स्वातीताईन ते नामदेवराव. काय म्हणतात ते? अहो तिथं चिंचा पाडत होते बरोबर, मला दिसले म्हणून मी गेले आपले बिचारे तिथं. मग? म्हटलं आता दोघं जण आहे म्हणून म्हटलं गप्पा मारा आपण. अहो मी गेले आणि त्यांनी मला हाकलूनच दिलं माहिती का? तोंड ढकलून दिलं. डायरेक्ट म्हणे तू का आमच्या सारखी का म्हणे, निघ म्हणे येथून. एवढा हाडतूड करून बोलली मला. एवढी वाईट आहे का हो मी? नाही नाही नाही, वाईट नाही, अजिबात वाईट नाही. आणि मी काय म्हणतो, काय? स्वातीताला एवढं काय पडलं होतं बा एवढं हाकलून द्यायचं? हं? काय माहिती लय फुगीर झाली आता ती. आणि काय लागलं का बरं माझ्या घरी येते. मग छाटड होतं, ती आजारी होती तेव्हा पैसे दवाखान्यात. दिले तिला मी. हा. आणि ते नामदेवराव समोर म्हणले तुझा नवरा तुला किराणा भरून देत नाही. असं आहे का हो माझा नवरा? नाही, जरी नाही. माझा नवरा 6 महिने घरी नसतो पण किती काळजी करतो माझी. हा मग, आणि हिला काय पडलंय पण? काय माहिती तिला काय सारं गावाचं पडलंय तिला. मी तिला एक शब्द पण बोलले नाही, तशीच आले आपलं तोंड घेऊन. नाहीतरी ती आहे ना इतकी स्वार्थी झालेली, ती फक्त कामापुरती माणसं जवळ करते. नाही बरोबर आहे तुमचं. आता तिला मी काहीच देणार नाही बघा, आणि ना अशीच हाकलून देणार आहे मी तिला आता. अशी तिची हाकून नाही द्यायची. मग तिचं आहे ना, मी तर म्हणतो असं काहीतरी कांड करून सोडायचं ना, की ती कामालाच लागली पाहिजे. काय कांड करायचं? हा का मारून टाकायला होतं काय? मारून बिरून नाही टाकायची. मग अशी करून सोडायची ना तिला, की परत अंग दुखलं पाहिजे, केस ओढले पाहिजे, फार अशी येडी करून सोडायची. माझ्याकडे नकली झाली उपाय. काय हो? त्या वड्याची कडाची ती आंब्याचं झाड माहिती का? हा माहिती. तर तिथं आहे ना एक बाबा आहे, ते तुम्ही नका जाऊ तिथं, हा. मी जाईन ते सगळं करीन. त्याच्याकडून ना बापाशी काय ते ना एक जादूटोणा करतो. भाई? त्याच्याकडे एक अशी वस्तू, आपल्याला एक अशी वस्तू देतो, हा. त्या वस्तूने ना समोरच्याचं कामच झालं पाहिजे. ओ मरण बिरण ती नको बाई. मरत बिरत नसती काय, तिकडे मरत असते काय माणसं. पण बाईला असं करून सोडून ना, तो केस वडीन काय, याड्यावानी करीन काय. नामदेवरावचं तर काही खरंच नाही. खरं का? हा, तुम्ही फक्त आहे ना थोडा खर्च येईन त्याला, पण त्या दोघांचा म्हणजे कार्यक्रमच होईल. खर्च किती येईन? काय 1000 रुपये येईन. 1000 रुपये? हम्म. बरं देते मी, पण बघा. नक्की ना? 100% काम होणार. आणि तुमच्या अपमानाचा बदला तुम्ही माझं नाव घेता नाही का, खरंच माझ्या अपमानाचा बदला मी पूर्ण केला हो. खरंच भाऊजी तुम्ही किती चांगले हो. मग बरं येऊ का मग? हा हा या. कधी यायचे पैसे? तुम्ही ना मला पैसे द्या, आणि आता नाही, घरी येता का? चल ना तू सोबत घर पैसे मग ठीक आहे, देते. मला पैसे द्या. हा. तुम्हाला संध्याकाळी मी ती वस्तू पोच करतो. बरं चालतंय. आणि तुम्ही आजच लगेच प्रयोग चालू करा. खरं तुला काही सांगू, मला तर तुला काही सुचतच नव्हतं. आणि तुला सांगू देवाच्या कृपेने सगळे मजेत आहे बघा. बरं ऐक ना, तुला नंतर फोन करू का? हा ते आमच्या गावातले रावसाहेब भाऊ आले. हा काय चाललंय? काहीच नाही अहो, ते मामबहिणीचा फोन होता. तुम्हाला काय सांगू, इतकं सांगत होती ना, पहिले दिवस जुनी आठवून सांगत होती हा आपली का? काय परिस्थिती होती, आता काय झाली. आता तिला कोण काय सांगन. लग्न आता झालं का हो आपण- तिचं? आता तुम्हाला कधी लग्न करून आणायची का? तिला 3 पोर आहे. एका पोरीचं लग्न झालं, हो. दुसऱ्या पोरीचं स्थळ बघितलं, पक्क झालं, आणि तिसरं पोरग इंजिनिअरिंगला आहे. आणि अशा विचारले तिचं लग्न झालं का? अहो नातवंड झाले तिला आता. नाही मग काय उपयोगी. पण मी काय म्हणतोय, हा तुम्ही त्या राणीला काही बोलले का हो? नाही बाई, नाही, नीट आठवा बरं. नाही अहो ती अशी वाय बरेल आहे, तिला कशाला मी काही बोलन. अहो काय तंतन करीत होती, आणि तुमच्या नावाने काय खडे फुटीत होती. का बरं? का बरं म्हणजे ती आणि मी कधी बोलले तिला? सत्य अशी चेन, सत्य तशी चेन, माझ्याशी नीट बोलतच नाही, मला इग्नोरच करतीन. अहो येडी ती. तुम्हाला सांगू का, ती लहान म्हणून सोडून द्यावं लागतं. आता आपण लेकराला म्हणत नाही का नको मध्ये मध्ये बोलत जाऊ, नको हे करत जाऊ, तस समजते मी तिला. या समजे रागवणं बिगवणं काही नाही बाबा. आणि आपण तिला जे सांगतो ना ते चांगल्यासाठी सांगत असतो. बरं ते जाऊ दे आता. तिची आहे ना एक समजूत काढायसाठी ना
पण ती संग थोडंसं चांगलं वागायचा प्रयत्न करा. तिने ना लय मोठं कांड करायला ठरवलं आता. कांड करायचं ठरवलं? असं काय ठरवलं? त्या ओढ्याच्याकडलं ते आंब्याचं झाड नाही का, तिथं बघा ते बाबा राहतो बघा. हो तो बाबा बधीर रे, त्या बाबाची कुठं नादी बधीर लागता. नाही. चांगलं चांगल्यांचे घर उद्ध्वस्त करायचं काम लावलं त्यांनी. मग तिने तेच केलेलं आहे आता. ती बघा तिने ते बाबा कोणी एक वस्तू आणणार आहे ती, आणि त्या वस्तूनी तुमच्यावर कार्यक्रम करणार आहे, तुमच्यावर नामदेवरावर. भाई 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 आता काही खरं नाही. नामदेवरावर आणि माझ्यावर ती वस्तू बिस्तू घेऊन हा ही काय चांगला संसार दुखत घालायचं काम नाहीये. हो, पण वहिनी तुम्हाला माहिती आहे ना ते बाबा येणार आहे. अहो तर बाबा येणार आहे, पण तुम्हाला माहिती का हे लोक आहेत नाही चांगले नसतात. कुणाचं चांगलं देखो. चला बरं पहिले कुठे आहे ती बघायला चला अहो, लोक. जायची गरजच नाहीये. ती मग? तुम्हाला बरोबर भेटणार. ती तुम्हाला शोधत येणार आहे. आलं का लक्षात? अहो तुम्ही चला ना पण माझ्यासोबत. आपण नामदेवरावला बी घेऊन जाऊ. चला 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 चला. माझं नाव घेतात काय? माझं आता कशी यांची वाट लावते मी. लय माझा आलाय ना दोघांना, मला इग्नोर करत्या. काय मंत्र सांगितलं त्या बाबांनी? हा, ओम ह्रीम क्रीम चामुंडाय विच्छे. लगे टाचून मर कर वळवळ. आता लय मला सतवलं होतं दोघांनी ना. धरा धर मर तुमचं वाटवच करीत आहे हाताने. त्या नाम्याला तर लयच झालेलं आहे. लय 12चा आहे तू तर. मला म्हणलं निघ इथून. ओम ह्रीम क्रीम चामुंडाय विच्छे. तो नाम्यात जागेवर लंगडा झाला पाहिजे. हाय हे काय झालंय? लय माझा आलथा ना तुला. मला हाकलं ती काय बघ तुझं कसं काटा काढीते मी आता. होय, ओम तसं काय करू ह्रीम नको ना, ऐक क्रीम ना. चामुंडाय विच्छे. ही जागेवर नाचली पाहिजे. तर नाच. अयो 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 ए, मला माफ कर ना. कसं मला माफ कर ना. वाटतं? कसं नाही ना, वाटतं? घेशील का नाही माझं नाव? ना. घेशील? नाही 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 तुझं नाव नाही घेणार. ते काढ काढ पटकन काढ पटकन. हा. हा. आई घे गं. माझं नाव आता. नाही नाही मी पाया पडते तुझ्या. आणि त्या नाम्याला तर लय जास्त झालंय. तुला तर लय जास्त झालंय. ओम ह्रीम क्रीम चामुंडाय विच्छे. जागेवर लंगडा झाला पाहिजे. अयो मग चालता आहे ना मला. आता कसं होतंय? घ्याल का माझं नाव? नाही ना. घ्याल का माझं नाव? नाही ना घ्यायचं आता. हा. अयो हे बाई चुकलं ना आमचं. आमचं चुकलं ना. आम्ही नाही करणार असं काही. आई गं टोचू का अजून? तिला टोचू नको 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 नको. काय होती. तुला हे कोण सांगितलं? काढली का टोचू परत? नको नको नको. अगं दलिंदर मेले त्यांनी काही होत असतं का? उठ उठ. आम्हाला काहीच झालं नाही. हे अशी लिंबू लांब घालू का त्या डोक्यामध्ये? कुठून ना काही घेऊन येते आम्ही पागा नाटक लावल्या. करीत होतो. तुम्हाला काय नाही झालं? काही नाही झालं म्हणजे आम्हाला काय व्हायचंय? हा तो टाचणी टोचले आम्ही लंगडे नाही झालो. आम्ही हाय असेच आहेत. कोण कळलं सांगितलं का? तुला हे असं? मग तुम्ही कशासाठी नाटक करत केले होती? काय? मग कशासाठी करत होती? कशासाठी म्हणजे तुम्हाला इग्नोर केलं ना. आम्ही तुला इग्नोर केलं म्हणून तू अशा टाचण्या टुसण्या लिंब लांब घेऊन येते का? मला कसं हाकललं मग तिथून? कुठून? आपण बोलत होतो तेव्हा नाही का? अगं याद आहे. राणे तुला डोकं आहे का? तुला हक्कल मग तुला लहान लेकरासारखं समजतो आम्ही. म्हणून तुला म्हणतो का मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकायच्या नाही. हा. डोक्यावर परिणाम होईल म्हणून. आणि तुला कोण सांगितलं असे उद्योग घालायला? कोण सांगितलं? रावशाने सांगितलं मला. रावशन सांगितलं? आणि तुम्हाला कोणी नाही. सांगितलं? तुम्ही कसं काय इथं आले? रावशनच आम्हाला येऊन सांगितलं काय तू आमच्याकडे काहीतरी जादू टोणा करणार आहे म्हणून. किती भामटा माणूस आहे हा. काय सांगितलं त्यांना? अरे पण मग मी 1000 रुपये मागितले. हा मग पैसे द्यायच्या नावाने नाही म्हणली. हा अच्छा म्हणजे तू पैसे दिले नाही म्हणून तू आम्हाला येऊन सांगितलं. हा हा. आणि मग माझा नको काही फायदा व्हायला. ही आयडिया मला यांनी सांगितलं तर मला माहित होतं का बाबाचं? अरे मग अगं असं खरंच मला माहित नव्हतं. असे असे लिंब टोचून टाचण्या टोचून कुठं माणसा पांगळे आंधळे बहिरे होते का? मग यांनी सांगितलं ना मला. मी काही सांगन. तेव्हा येडा झाला मग तू येडे झालीस का? अगं तो पैशासाठी त्यांनी त्याच्या आई बापाच्या किडण्या गहाण ठेवायला मागं पुढे नाही पाहिलं. आणि तुला लिंब लांब द्यायला मागं पुढे पाहिजे का? 1000 रुपयासाठी 2 रुपयाचं लिंब आलं 1000 रुपये तुझ्याकडून उकळायचं काम चालू केलं होतं. चुकी झाली मला माहित नव्हतं ताई. अगं हे टाचण्या टुसण्या चोचण्याने काही होत नसतं. हे माणसाची फक्त अंधश्रद्धा आणि डोक्यातले घाणेरडे विचार आहे. हा. आपण म्हणतोय एखाद्या तिला चांगलं होत चाललं मग ते कुंकू ते काय बावलं बुलं आणून टाकायचं त्याचं वाटोळं होतं. ही चुकीचे विचार आहे माणसाचे. जर आपण कोणत्या जनरेशन मध्ये जगतो ना हे बघ. परत हे असं कोणतं? कुठं करू नको आता. नाही करत. पण मला यांनी सांगितलं. मला कुठे पैसे दिले तेव्हा. होतं तुझ्या घरी तुझ्या घरच्यांना सांग काय काय करायचं ते. पुढच्याच काय करायचं असेल तर पैसे दे जरा. याची करत पण बायको नसते मी आता. याची बायको नांदत नाही त्यासाठी ते तुला तिकडे करणे कवटाळा करायला शिकवीन का? तेच करू करू हानी होऊन गेला तिकडं. मला काय माहित होतं ग. मी चालले होते माझे माझे. सवरला अडाणी असलं काही करायचं नसतं कळालं का? मग तुम्हाला काही सांगतच नाही. मला टेन्शन आलं. अगं तू लहान आहे बाई जरा समजून घेत जा. प्रत्येक गोष्ट काय काय असतं माहिती का? मोठ्या माणसांच्या गोष्टी नाही ऐकलेल्या बऱ्या असतात. हा. का हो?
कळलं का आता? म्हणून सांगत नव्हते का? हा मग मला नीट जा म्हणायचं ना, हाकलून दिलं मग म्हणून मला राग. तुला कळू नाही का? दोन माणसं शहाणे माणसं बोलत असताना आपण काय मध्ये डोकं द्यावं? बरं चुकलं माझं. जा घरी आता, जेव आणि झोप. हा जाऊ का? हा काय करा बाबा अवघड आहे. ह्या रावशाला बी अक्कल नाही, हाय ते सांभाळता येत नाही, या लिंब लांब भारून भरून आणायचे कुठून. पण मी म्हणतोय हे असे 2 रुपये कमायचे म्हणले असे उलटे उद्योग करून जमत का? धंदे करा ना या लोकांनी. तिला कळू नाही का? लगेच दिले केस मोकळे जाऊ सोडून द्या. लागली टाच द्या. बरं झालं तिला तरी समजून सांगितलं या गोष्टी चांगल्या नाहीत म्हणून. चला चला